सामना असेल. 4 षटक, 4 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम हा पंचांचा नक्कीच आपण पाहतात. नक्कीच पंच संपूर्ण मैदानावरती नजर ठेवतात. अगदी डीके सर पाहतात आणि त्यांच्यासोबत स्क्वेअरचे नक्कीच रोशन जाधव सर आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. पहिला षटक आणि पहिला चेंडूवरती आक्रमण चढवलाय. अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन. डिंग डॉंग कासगाव टीमचा फलंदाज स्ट्राईक वरती हर्षद आणि हर्षदच्या बॅट मधून तडाखा सीमा पार षटकार. पहिला चेंडूवरती हारेसचा स्वागत केला षटकारानं. अगदी हर्षद विरुद्ध हारेस असा सामना पाहतात. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर विस्फोटक हे दोन फलंदाज आहेत. नक्कीच मागच्याच मॅच मध्ये हरेशनं अर्ध षटक झळकावलं होतं. तोच हरेश आता गोलंदाजी करत असताना पहिला चेंडूवरती त्याचा स्वागत केलाय तो म्हणजे हर्षद षटकार ठोकून. पुन्हा एकदा मधला सुरुवात. पहिला चेंडूवरती षटकार ठोकलाय. आघात मात्र षटकाराने केलाय परंतु अंजाम कसा असणार. पुन्हा एकदा फटका चांगला. इनसाइड आउटचा हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. मॅडन ट्रिप आपल्याचा पूर्ण फायदा उचलला जातोय परंतु शेवटच्या क्षणाला भरपूर चांगली फिटिंग पाहायला मिळते. शेवटपर्यंत चेंडूचा पाठला केला जातोय. शेवटपर्यंत हार मानली नाही आणि अप्रतिम फिल्डिंग. अगदी एक धाव आपल्या संघामध्ये मित्रांनो नक्कीच वाचवल्या. 3 धावा मिळतील या चेंडूवरती. 3 धावे संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती. फटकेबाजी भरपूर चांगली करत असताना डिंगडॉंग कासगाव संघ पाहतात. नक्कीच डिंगडॉंग पुणे देखील आपण पाहिलं ज्यांना टेनिस क्रिकेटवरती आपल्या नावाची छाप सोडली तो संघ परंतु या मैदानावरती डिंगडॉंग कासगाव संघ देखील आपल्या नावाची छाप सोडतात. भरपूर चांगला फटका कव्हर्स मध्ये उडवला परंतु डीप मध्ये चांगली फिटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाठलाग केला जातोय. अगदी सातत्याने प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याचा प्रयत्न. 4 षटकांची लढत. 4 षटकांमध्ये किमान 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय. कासगाव संघ दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती धावा एकवटतोय. मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. टीमची धावा संख्या 11 धावा. सफल झाले होते. फाईन लेग मध्ये क्लिअर करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. भन्नाट बेकरा चेंडू फेकला परंतु त्यानंतर पाहतात डॉट चेंडू होतोय. भन्नाट बेकरा चेंडू फेकला होता हरीशनं. नक्कीच याच हरीशनं जेव्हा मयूरगी बदलापूर टीम समोर चांगले गोलंदाजी केली होती तो हरीश कुठेतरी या मॅच मध्ये महाग ठरतोय. फटका भरपूर चांगला आहे. लेट कटचा हा फटका. शेवटपर्यंत चेंडूची वाट पाहिली त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि पॉइंट मध्ये मात्र ही 1 धाव अंकित केली. टीमची टोटल जाऊन पोहोचते एका धाब्याच्या मदतीनं 12 या धाव फलकावरती. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजे डिंगडॉंग कासगाव संघाच्या माध्यमातून. डिंगडॉंग कासगाव विरुद्ध गावदेवी सोनिवली या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतायत. ऑन साइडला सूफ करण्याचा प्रयत्न. टप्पा पहिल्यांतर अगदी हा चेंडू खाली राहिला. बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पंचाने दर्शवलाय. एकेच हाफीला फेटाळून लावलं आणि हा चेंडू पण पाहतात निर्धावाला. पाहता पाहता पहिला षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात डिंगडॉंग कासगाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 12 धावा नक्कीच बॅटिंग करत असताना जमा केल्या.
डिंगडॉंग कासगाव संघानं. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती यश. पहिला चेंडू ओपन पाहताय गुडलेट शॉटचा ऑन साईडला स्वीप केला. स्क्वेअर लेगला फील्डर उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ॲक्शनमध्ये उचल फेक आणि फक्त या चेंडूवरती मिळणार एकच धाव. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं भरपूर महत्वाचं आहे, कारण की ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे आणि नक्की सेकंड राऊंड मध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन पोहोचले आहेत. नक्कीच सलग दोन सामने जिंकले. मागचाही सामना जिंकला तो म्हणजे सत्संग शिरगाव या संघानं. हा देखील फटका चांगला, परंतु डीप मध्ये फिल्डर वेगानं पोहोचतात. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला तर जिद्द आणि चिकाटीने मात्र मेहनत करतायत. जिद्द चिकाटी सर्व काही मैदानाच्या आत ते दाखवत असताना फक्त एकच धाव टीमची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून शांतमय सुरुवात पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह पवित्र गॅपचा सिलेक्शन अलाव कार्पेट हा चेंडू अगदी गलीमधून ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती आता धावा मिळतील त्या दोन सातत्याने आपण पाहतात. चांगला क्रिकेट डिंगडॉंग कासगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन केले जातात. वेट ऑन वॉच क्रिकेट मैदानाच्या आत आपण पाहतात. डिंगडॉंग कासगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने गॅप मध्ये खेळाचे मनसुबे पाहायला मिळतात. या कलेन चॉप केला साईडला फटका भरपूर चांगला, परंतु मिडॉनला फिल्डर होते. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु अगदी फ्लंबल झाले होते. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला पकडण्यात आलं. फक्त एकच धाव मिळणार आहे. या ओव्हरमध्ये देखील यश वापसी करत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 मध्ये फक्त 5 धावा खर्च केला. कमबॅकिंग ओव्हर हा ठरतो यशचा. भरपूर चांगली गोलंदाजी, परंतु अजूनपर्यंत एकही डॉट बॉल एकही मोठा फटका आला नाहीये. परंतु सातत्याने या ओव्हरमध्ये सिंगल डबल चालू ठेवले आहे. क्रिकेटची लाईफ लाईन आणि त्या लाईफ लाईनचा सध्या वापर केला जातोय डिंगडॉंग कासगाव संघाच्या माध्यमातून. फुलटा चेंडू फटका चांगला 20 मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर वेगानं पोहोचतात, तेवढी चांगली फिल्डिंग. या ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं फलंदाजांना. पार्टनरशिपचा विचार केला तर भरपूर चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्टअप केली आहे, ती म्हणजे हर्षद आणि जितेशनं. आतापर्यंत 18 धावसंख्येची पार्टनरशिप. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, अतिरिक्त उचली बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि इथे आपण पाहतात हा चेंडू आलाय निर्धाव. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 2 मैदानाचा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात डिंगडॉंग कासगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे बिनबाद 18 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज महेश यांना आपण पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं 12 धाबा, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा. कमबॅकिंग ओव्हर राहिलं ते म्हणजे यशांचं. षटक क्रमांक 3 महेश. ओव्हरपेचा चेंडू ऑनसाईडला टर्न केला, फटका भरपूर चांगला गॅप मध्ये बॉल टेकलाय. आउट फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, जाईल सवाल डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. हर्षदच्या बॅट मधून येतो चौकार.
पुन्हा एकदा ओपीचा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रात, परंतु आता डीप मध्ये पण पाहतात या फटक्यासाठी फिल्डर लावण्यात आला. नक्की तुषार वेगानं पोहोचले, भरपूर चांगली थ्रो फेकी, तेवढं चांगलं कलेक्शन. नक्कीच योगेश आले होते, चांगली फिल्डिंग योगेश कडनं पाहायला मिळते. फक्त एकच धाव जिथे अगदी मागच्या चेंडूवरती चौकार अंकित केला होता, परंतु त्याच क्षेत्रात आता फिल्डर लावण्यात आले होते. नक्कीच एक धाव धावफलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या 23 वरती. फुलटा चेंडू, क्रिकेटमध्ये सर्वाधिक खराब चेंडू मानला जाणारा हा चेंडू फेकण्यात आलाय. गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून त्यावरती फलंदाज तुडून पडला जितेश, आणि जितेशच्या बॅटमधून आक्रमकता दाखवत असताना ठोकला षटकार. षटकार ठोकला मैदानाच्या आत जितेशनं. दोन्ही फलंदाज आता मात्र आक्रमक झाले आणि सातत्यानं अटॅकिंग मूड मध्ये आता फलंदाजी करतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18 होत्या. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये एक चौकार, एक षटकार आणि एक सिंगल देखील पाहिली. अशा रीतीने डबल 11 धावा आतापर्यंत आल्यात. अगदी महेश या ओव्हरमध्ये कुठेतरी महाग ठरले जातात, त्यांना कमबॅक करावं लागेल कारण की दोन्ही फलंदाज आता आक्रमक रूपाने धारण झालेत. सातत्यानं प्रत्येक चेंडूला नक्कीच प्रत्येक चेंडूवरती ते प्रहार करतायत. शॉट आपली झेलची संधी, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, चूक होणार नाहीये. आणि मग असंच मी नक्कीच गोष्ट छेडली की आता वापसी करावी लागेल, आणि षटकारानंतर वापसी करत असताना मैदानाच्या आत महेशनं अगदी विकेट मिळवून दिलाय. सलामीवीर जितेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना डिंग डॉंग कासगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विशाळांना पाहतायत. अगदी मैदानाच्या आधी विशाळ गेल्या मोठा फटका खिचलाय, परंतु फटका फसलाय आणि अजून एक झेल टिपण्यात आला. लगातार मागच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं. आधी जितेशला आणि त्यानंतर लगेच विशाळा देखील पाठवलाय पबीच्या वाटेवरती. धक्का क्रमांक 2.
मागच्या दोन चेंडूवरती दोन फलंदाजांना बाद केलं आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती या स्पर्धेत 3 विकेट हॅट्रिक संपादित झाल्या, परंतु चौथे विकेट हॅट्रिक होणार का गोलंदाज महेशच्या डावावरती, परंतु हा चेंडू बॅकच्या रिडारमध्ये ऑन साइडला फटका, भरपूर चांगला चेंडू जाईल सराल काउ कॉर्नर सीमारेषा पलीकडे मैदानाच्या आत गेला हरेश यांच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पलीकडे षटकार, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये तब्बल 35 धावा धाव फलकावरती पाहू शकता. डिंगडॉंग कासगाव टीम समोर 35 धावा, नक्कीच 35 धावा पाहतात 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही शेवटचा 1 षटक शिल्लक असेल. अगदी वापसी केली होती विकेटनं, परंतु त्यानंतर लगातार 2 विकेट घेतले. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आले आणि अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पहिला षटक खेळत असताना षटका टोकला, जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन गेले होते की मैदानाच्या आत. एवढा चांगला फटका. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वरती. 35 धावा शेवटचं अंतिम 1 षटक शिल्लक असेल आणि त्या षटकात नक्कीच गावदेवी सोनोली संघ अशा प्रकारे वापसी करेल की पुन्हा एकदा फलंदाज आपली आक्रमकता सिद्ध करतील. नक्कीच सत्संग शिरगाव संघानं 2 सामने जिंकलेत. नक्कीच या मॅचचा आनंद घेतात. कोणता संघ त्यांच्या समोर येतील सर्व काही नक्कीच मित्रांनो सत्संग शिरगाव या दोन्ही टीमचा खेळ पाहतायत. अगदी बारीक सारीक नजरेवरती, बारीक सारीक हालचालावरती त्यांचं लक्ष आहे. मात्र कोणता संघ कशा प्रकारे खेळतोय संपूर्ण नजर सत्संग शिरगाव टीमची आहे. नक्कीच हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही 2 सामने जिंकता त्यानंतर एखादा नक्कीच सर्वस्व सामना जर तुमच्या समोर खेळणार असेल विजयी संघ तर त्यावेळी डावपेच तुम्हाला नक्कीच जाणणं भरपूर महत्वाचं आहे. आणि हे संपूर्ण पाहत असताना आपण पाहता सत्संग शिरगाव संघाला 4था षटक ओव्हर पिच बॉल फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ इष्टांवरून निघून जातोय. अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू फेकण्यात आलाय गोलंदाज प्रसाद यांच्या माध्यमातून. डॉट बॉल, अगदी डॉट बॉल न आपला स्पेलची सुरुवात करत असताना मैदानाच्या आत गुडलेन्सचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर सध्या करत असताना अगदीचा चेंडू आपण पाहिला लेग स्टिकच्या वरून, परंतु हा चेंडू अगदी बॉडी पासून दूर अर्थातच अगदी वाईट वर्कर चेंडू मैदानात फेकण्यात आला. सातत्यानं लाईन बदलत असताना मैदानाच्या आत भरपूर चांगला टप्प्यावरती गोलंदाजी. गुडलेन्सचा हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना अगदी मागच्याच मॅच मध्ये प्रसाद गोलंदाजावर तब्बल 25 धावा खर्च केला होता, परंतु पुन्हा एकदा संघाने त्याच्यावरती भरोसा दाखवलाय आणि त्या भरोसावरती नक्कीच स्वतःला सिद्ध करत असताना लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले. चांगली कामगिरी प्रसाद यांच्या माध्यमातून. स्वतःवरती कॉन्फिडन्स लेवल असताना की जगातल्या अनेक सरा लढ्या लढता येतात आणि प्रसादनं स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय. फुलटा चेंडू ऑफसाइडला उडवलाय, चेंडू जातोय सरळ मिड विकेट सीमाच्या पलीकडे षटकार. अगदी यार्कर टाकण्याच्या प्रयत्नात पाहतात फुलटा चेंडू फेकण्यात आला गोलंदाज प्रसाद यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर अगदी फलंदाजाने षटकार खेचलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि रणविरोधामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज प्रसाद यांना. मागच्या 3 चेंडूवरती लगातार 3 डॉट आले, परंतु त्यानंतर 4थ्या चेंडूवरती षटकार घेतलाय. चेंडू क्रमांक 5 फेकण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आत घडलाय काय टॉपिंगच्या बाहेर आणि यष्टीरक्षक हारेश इष्टांपर्यंत पोहोचला. चेंडू लावण्यात आला इष्टांवरती आणि इथनं अजून एक फलंदाज बाद. हर्षदला परतावं लागेल पवेलियनच्या पाठीवरती फलंदाज बाद.
शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील फेकण्यासाठी गोलंदाज प्रसाद भरपूर चांगली वापसी केली मैदानाच्या आत एक्स्ट्रा खुल्ला सोडल्या ज्येष्ठ नंबरचा चेंडू यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना फलंदाजी केली दांडी गोल फलंदाज बाद अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना डिंग डॉंग कासगाव संघाला पाहता पाहता पहिल्या सत्र या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना डिंग डॉंग कासगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 वरती आणि 42 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय समीकरण असणार सेकंड इनिंग मध्ये गावदेवी सोनेली टीम समोर 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज तर हे टार्गेट या ठिकाणी चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समर्थक जितू गावड सरांच्या गोडाबाजात सामना पाहतो मैदानावरती आपण दोन संघांमध्ये सेकंड इनिंगचा सेकंड सामना पाहतोय आपण एका साईडला पाहतो डिंगडॉंग कासगाव संघ त्यांच्या विरुद्ध फाईट करत असताना गावदेवी सोनेली संघ डिंगडॉंग कासगाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा उभारल्यात लक्ष ठेवले होते येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असेल विजयासाठी गावदेवी सोनेली संघाला गावदेवी सोनेली संघाकडून सलामीवीर फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक वरती
सोनेली संघाकडून सलामीर फलंदाज पाहतो आपण स्ट्रायकरवरती हरेश, तर नॉन स्ट्रायकरला योगेशला पाहतो. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज जितेशला पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि डायरेक्ट हिटचा तिथं प्रयत्न होता. ज्या फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये तब्बल 20 चेंडूमध्ये 54 धावांची बहारदार केली होती, त्या फलंदाजाला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली होती, परंतु ती संधी कुठेतरी इथे सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षक डिंगडॉंग कासगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांना पहिली धाव पूर्ण होत असताना पाहतो गावदेवी सोनेली संघाची धाव फलक उत्पन्न होते. स्वतःचं व संघाचं धाव केलं एकने ओपन करताना पाहतो आपण हरेशला. स्ट्रायकिंगवरती योगेश हलक्या हाताने फक्त लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक येऊन अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यांच्या आवागाच्या बाहेर चेंडू पाहायला भेटला. वन बाउंड सीमारेषा पार आघात करत असताना दुसऱ्या चेंडूवरती पाहिला आपण गोलंदाज जितेशच्या विरुद्ध चढवला हा पहिला चौकार फलंदाज योगेशच्या बॅटमधून. पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत असताना पाहतो आपण फलंदाज योगेशला. पुन्हा एकदा जितेशचा तयार झाला, पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आता मात्र येईल अडवण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पाहतो आपण दोन्ही फलंदाजांना सिंगल डबलवरती प्राधान्य देत असताना एका चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य देत असताना फलंदाज पाहतोय आपण योगेशला पाहतोय आपण. 2 धाव्याने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 7 धावा. सस्तंग शिरगाव संघ पाहतोय आपण 2 सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ आपल्या समोर उभा राहील हे पाहण्यासाठी सज्ज झाला येतो. तर स्ट्राईक एंडवरती आता मात्र या पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉकरमध्ये फटका पाहायला भेटला. कॉलबिनची अपील करताना पाहतोय आपण, परंतु पंच काहीतरी डिस्कशन करत असताना दोन्ही पंच एकत्र येतील, मगच निर्णय देतील. पाहायचं हे डिंगडॉंग कासगाव संघ लक्षात ठेवायचंय. नशीब बलवंतर बनावं लागेल या चेंडूवरती. फलंदाज योगेशाचं जीवनदान मिळतंय. चांगला चेंडू पाहायला भेटला, कमबॅक करताना पाहिला आपण गोलंदाज रितेशला. अंबेश एंड कडून राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना पाहतो रितेश. सॉफ्ट आरने चेंडूला फक्त पुश करत असताना कव्हरच्या दिशेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आलाय आडवेल. या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना पुन्हा एकदा पाहिला आपण योगेशाला. धावफलक 1ने पुढे जात असताना धावफलकावरती धाव पाहतोय आपण 8 धावा. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करताना पाहतोय आपण. जरी दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहिलं फक्त 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला पाहायला भेटतो पॉवरच्या पहिल्या षटकामधला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज हरेशला पाहतोय. कट केला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, तिथे क्षेत्राची सज्ज. आता मात्र कोणती चुकी पाहायला भेटत नाही आणि ते फलंदाज इथे बाद होतोय. नाट्यमय परिस्थिती पाहायला भेटते मैदानावरती. फलंदाज बाद होते, पहिला झटका बसवतो त्याच्या बॅटमधून. आपण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये तब्बल 20 चेंडूमध्ये 54 धावांची बहारदार केली होती. त्याच फलंदाजाला इथे बाद करण्याचा यश ठरला येतो. गोलंदाज रितेशला पाहतोय आपण. पहिला झटका बसतो सोनेली संघाला. पहिल्या झटकानंतर इथे षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहतोय आपण धावा फक्त 8 धावा. कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते मैदानावरती आपल्याला. गोलंदाज जितेश कडून तरी दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक करत असताना फक्त 5 चेंडू 4 धावा खर्च करत 8 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा झटका देत असताना गावदेवी सोनेली संघाला हरेशच्या स्वरूपामध्ये पहिला बसलेला हा पहिलाच झटका.
नवीन फलंदाज पाहतोय आपण. हरीची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज नॉन स्ट्रायकरवरती पाहायला भेटते आपल्याला वैभव. आता स्ट्रायकरवरती योगेशला पाहतो. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज एरंदर एन कडून शैलेश राईट अर्ध विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू योगेशसाठी लाफ केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लॉंग ऑफला पाहायला भेटतो. 6 धावांसाठी षटकार वसूल करत असताना पहिला चेंडूवरती आसमान दाखवले गोलंदाज शैलेशाला. पहिला चेंडू फेस करत होता फलंदाज योगेश. गोलंदाज जितेशच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला होता परंतु आता मात्र गोलंदाज शैलेश पाहायला भेटतो. त्याचा सुद्धा पहिला चेंडू फेस करत असताना हा मात्र मोठा फटका पाहायला भेटतो. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका मैदानावरती पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज योगेशच्या मार्फत. पुन्हा एकदा लाफ केले. आता मात्र सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. 4 धावा पाहायला भेटतात. तब्बल 2 चेंडूवरती खरपूस समाचार घेताना पाहतो आपण फलंदाज योगेशला. शैलेशच्या विरुद्ध आक्रमक चढवताना 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा कुठून काढल्यात आपल्या बॅटमधून योगेशने. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मैदानावरती योगेश कडून. तब्बल 6 चेंडू खेळत असताना 17 धावांची खेळी करते आपल्या संघासाठी. धाव फलक पाहतो आपण. धाव फलकावरती 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाज योगेश साठी. पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होते. चेंडू जण बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती करत असताना पाहतो आपण गोलंदाज शैलेशला कमबॅक करण्याचा प्रयत्न शैलेशचा. 2 चेंडूवरती मोठे पटके आल्यानंतर तिसरा चेंडू बीट करत असताना फलंदाजाला निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शैलेश सज्ज झाला गोलंदाजीसाठी. आता मात्र पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला भेटत नाही आणि चेंडू गेलाय धन करीत. हा सुद्धा आलाय तो फलंदाज योगेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला भेटतोय. वरती 8 चेंडूमध्ये 21 धावांची बहारदार खेळी करत असताना मैदानावरती पाहतोय आपण योगेश योगेश भोईरला पाहतोय आपण. आता मात्र समीकरण राहिले येणारे 14 चेंडू 20 धावांची गरज गावदेवी सोनेली संघासाठी. सलामीवर फलंदाज अजूनही मैदानावरती पाहतोय आपण बहारदार अशी कामगिरी करत असताना वैयक्तिक 21 धावावरती खेळत असताना पाहतोय आपण. तर धाव फलकावरती धावा पाहतोय सोनेली संघाच्या 22 धावा. आक्रमक रूप आपल्याला पाहायला भेटते फलंदाज योगेश कडून. हल्ला चढवला तो गोलंदाज शैलेशच्या विरुद्ध. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी जेव्हा शैलेशला प्राचारण करण्यात आले त्याच्यावरती आक्रमक रूप घेत असताना फलंदाज योगेशला पाहतोय आपण. तब्बल 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र पुन्हा एकदा बॉलच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू त्याला बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. एक तेरी तो एक मेरी मैदानावरती पाहायला भेटते फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू या षटकामधला पाहायला भेटतो आपल्याला. 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज शैलेशने. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर योगेश. आता मात्र पुन्हा एकदा लास केलाय. आता पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय लॉंगॉनला. तिथे क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. तब्बल याच षटकामध्ये 20 धावा कुठून काढल्यात त्या फलंदाज योगेश भोईरने. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना धाव फलक उच्चांक गाठत असताना धाव फलक पाहतो आपण. 2 षटकाच्या संपत्यंत धाव फलकावरती धावा 1 गडी बाद 28 धावा. येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज घेण्यासाठी गावदेवी सोनिवली संघाला.
काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी योगेशला पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये योगेश हा एकही चेंडू खेळला नव्हता, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता, निराश झाला होता योगेश. परंतु आता मात्र आपल्या संघासाठी बहारदार अशी कामगिरी करत असताना पाहतोय आपण योगेशला. दहा चेंडू 27 धावांवरती खेळतो योगेश. एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. दहा फलकावरती धावा पाहतो आपण फक्त ना फक्त 28 धावा 2 षटकानंतर. त्यामध्ये 27 धावा त्या वैयक्तिक कुठून काढल्या त्या फलंदाज योगेशच्या बॅटमधून. येणारे 12 चेंडू 14 धावांचं समीकरण विजयासाठी गावदेवी सोनेरी संघाला. जर हा सामना डिंगडॉंग येऊन काजवा संघाला जिंकायचा असेल तर या धावा डिफेंड कराव्या लागतील. त्याचं कोणते गोलंदाज वापर करतील डिंगडॉंग संघाचे संघनायक पाहूया मैदानावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशालला प्राचारण करण्यात आले. विशालवरती भरोसा दाखवला संघनायकांनी की या 12 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड करायचे. त्यासाठी विशाल सज्ज झाला आहे. अंबिशू एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट नाही तर स्ट्राईक वरती फलंदाज अजून एकही चेंडू फेस केला नाही. नवीन आलेला फलंदाज वन डाऊनचा वैभवला पाहतोय आपण नॉन स्ट्राईकवरती. त्याच्या बॅटमधून धावांची उच्चांक गाठत असताना पाहतोय तोच योगेश नॉन स्ट्राईक एनला पाहतोय. विशाल पहिला चेंडू फेस करत असताना वैभवला पाहतोय आपण. कॉर्बेनच्या अपील स्वरूपामध्ये इथे बाद होतोय. पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू वरती बाद व्हावं लागते. ते मागच्या षटकामध्ये आपण जरी पाहिलं होतं मागच्या मॅच मध्ये सुद्धा विशालने भारदार अशी कामगिरी केली होती. त्याचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा घेऊन आलाय आपल्या संघासाठी. येणार 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना पहिला चेंडू फेकत असताना वैभवला मागे जाण्यामध्ये यशस्वी ठरलाय. संपादित केले. पहिली झटका दिला, अजून एक झटका दिलाय तो सोनेरी संघाला वैभवच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना पाहतोय आपण. इनिंग नंबर 4 वरती प्रसादला पाहतोय आपण. प्रसाद देशपांडे सामनाकडे गोलंदाज. विशालाचा उचल देण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पाहतोय. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं होतं प्रसादाने, परंतु पंच इथं डॉट बॉलची सांगता करत असताना पाहतोय आपण. कमबॅक करताना पाहतोय आपण. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूमध्ये सफलता अर्जित केली आणि दुसरा चेंडू बीट करत असताना फलंदाजाला इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त केले. ते नवीन आलेला फलंदाज हे माहिती आहे त्याला विशालला. त्याच्यावरती आक्रमक होत असताना गोलंदाजी करत असताना विशालला पाहतोय आपण. पुढे डान्सिंग माउंट खेळण्याचा प्रयत्न सरळ रेषेमध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धावेवरती समाधान मानावं लागते. ते फलंदाज प्रसाद आणि योगेशला. एक धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकाचा धावा 29 धावा. येणारे 9 चेंडू 13 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकवरती आलाय फलंदाज. त्याच्या बॅटमधून आपण षटकार आणि चौकार पाहतोय. या सामन्यामध्ये तोच योगेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज विशालच्या विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. हलक्या हाताने फक्त कट करायचा प्रयत्न होता योगेशाचा, परंतु चांगली गोलंदाजी, काय कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते मैदानावरती. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना 4 चेंडू फेकत असताना फक्त ना फक्त सिंगल धाव खर्च करतोय गोलंदाज विशाल आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. समीकरण राहिले. येणारे 8 चेंडू 13 धावांची गरज. येणारे 8 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी गावदेवी सोनेरी संघाला. तसा सामना जिंकला असेल तर ह्या धावा डिफेंड कराव्या लागतील कासगाव संघाला. पुढील चेंडू ब्लॉकरमध्ये चेंडू पाहायला भेटतो. यष्टांवरती चेंडू पायावरती चेंडू आदळतोय. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव दिली गावदेवी सोनेरी संघाला. योगेश ज्याच्या बॅटमध्ये आपण बहारदार अशी फलंदाजी पाहिली होती त्याला थांबवण्यामध्ये यश प्राप्त करते तो गोलंदाज यश विशालला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू
विशाल आता घेऊन सज्ज झाले. तिसरा षटक पाहतोय आपण. तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू फेकत असताना फक्त ना फक्त 2 धावा आला त्या गोलंदाज विशालच्या विरुद्ध. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण प्रसाद. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी येणारे 7 चेंडू 12 धावांची गरज. लास्ट केला सरळ रेषेमध्ये लॉग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले. प्रयत्न पाहायला भेटले होते परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही. चेंडू होतोय जमिनीला दान. जीवनदान मिळते फलंदाज प्रसादाला. या दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण गावचे सोनेली संघाचे फलंदाज प्रसाद आणि योगेशला. तिसरा षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 32 धावा. आता समीकरण राहिले येणारे 6 चेंडू 10 धावांची गरज. विजयासाठी गावदेव सोनेली संघाला चांगल्यारीत्या गोलंदाजी पाहिली. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना फक्त ना फक्त 4 धावांचं षटक पाहायला भेटलं गोलंदाज विशालकडून. जरी गोलंदाजी आवडली असेल तर विशालसाठी टाळा व्हायलाच पाहिजे कारण अशी बहारदार मोकोच्या सनी गोलंदाजी करणारा विशाल फक्त 4 धावा खर्च करतोय आणि एका फलंदाजाला बाद केलंय. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज पाहतो मयूरला पाहतोय आपण. 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेंड करण्यासाठी कासगाव संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवलाय. हा विश्वासाला खरा उतरेल का मयूर? पाहूया मैदानावरती. पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडवरती योगेशला पाहतोय आपण. हलक्या हातामध्ये फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. एकदा पुन्हा दुसरा जायचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं वाद ओळखते फलंदाज प्रसादला पाहतोय आपण. झटका क्रमांक 3रा बसतो तो गावदेवी सोनेवली संघाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण. इनार नंबर 5 वरती जात असताना आदित्यला पाहतोय आपण. प्रसादची जागा भरून काढण्यासाठी समीकरण राहिले. येणारे 5 चेंडू 9 धावांची गरज. जशी गोलंदाजी मागच्या षटकामध्ये विशालने केली ना तशीच गोलंदाजी अपेक्षा असेल ती कासगाव संघाला. गोलंदाज मयूर कडून पहिला चेंडू जो चांगला पाहायला भेटला. फक्त सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटते आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट होताना पाहिजे. ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे ना त्या फलंदाजाला मात्र आता नॉन स्ट्राईकवरती पाहायला भेटतोय. तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज आदित्यला पाहतोय आपण. येणारे 5 चेंडू 9 धावांची गरज विजयासाठी. मयूर सज्ज झाला गोलंदाजीसाठी. स्ट्राईक आदित्य हलक्या हाताने फक्त पॉईंटच्या दिशेने चेंडू केला होता. चेंडू तर चांगला पाहायला भेटला पण यश वर्ष करून चुकी करताना पाहतोय आपण. चुकीचं रूपांतर लगेचच वाईट +1 पंच आम्हाला इशारा करतात कुठेतरी स्वेअर चेंडू पाहायला भेटतोय. तर त्याचंच रूपांतर लगेचच 1 धावामध्ये करत असताना पाहतोय फलंदाजांना. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने धावफलकावरती वाढ होते. धावफलक पाहतोय आपण 35 धावा. समीकरण राहिले. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आक्रमक फलंदाज योगेशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा त्या दिशेवरती लाईन लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा पंच आम्हाला इशारा करतात वाईटचा म्हणजे अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव ती मिळेल ती या गावदेवी सोनेवली संघाला. धाव फलकावरती वाढ. धाव फलक पाहतोय आपण 36. समीकरण कमी होता जाताना पाहतोय आपण. येणारे 5 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडूला फटका खेळला आहे. कलात्मक फटका पाहायला भेटतोय. फलंदाज योगेशच्या वाटमधून आलेला हा शाहूकार पाहायला भेटतोय. समीकरण कमी करत असताना पाहतोय आपण. आता मात्र समीकरण राहिले. येणार 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पाहतोय आपण योगेशला. तब्बल 13 चेंडूमध्ये 28
समीकरण राहिले येणारे 4 चेंडू फक्त ना फक्त 2 धावांची गरज. अमरेला स्टाईने फलक क्षेत्ररक्षक सजवताना पाहतोय आपण. निघणं कासगाव संघ मयूर भरोसा दाखवला होता, परंतु 2 स्वेअर चेंडू मुले एक्स्ट्रा स्वरूपात धावा मिळाल्या त्या आणि पुन्हा एकदा पण तर चेंडूला बीट केलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे फलंदाज बाद होताना पाहते. अतिघाई संकटाने अशी परिस्थिती पाहायला भेटते मैदानावरती. गावदेवी सोनेली संघाकडून काही गरज होती का? कारण फलंदाज सलामीर फलंदाज अजूनही मैदानावरती पाहतोय आपण. योगेशला पाहतोय तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय तो आदित्यला पाहतोय. त्यांचा बाद असेल का? आदित्य इतकी खेळी संपुष्टात येताना पाहतोय आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना आदित्यची जागा भरून घेण्यासाठी इनिंग नंबर 6 वरती महेशला पाहतोय. चांगला चेंडू पाहायला भेटला मैदानावरती. मयूर गोलंदाज मयूर कडून बीट करत असताना फलंदाज योगेशाला निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण येणार 3 चेंडू 2 धावांची गरज. दबावामध्ये पाहतोय आपण फलंदाजांना, तसेच दबावामध्ये असेल संघ डिंगना गेले कासगाव. 3 चेंडू 2 धावांची गरज. फटका तर चांगला पाहायला भेटला याच्या अगोदरच्या चेंडूवरती 4 धावांसाठी, परंतु आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती योगेशला पाहतोय. तर या 2 धावा करायचे आणि जर हा सामना जिंकवायचा आपल्या संघासाठी. मयूर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडूला खेळून काढला. तिथून क्षेत्ररक्षक येईल एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण चौका षटकार पाहिलं होतं सलामीर फलंदाज, तिथे जे त्याला फलंदाजाला इथे रनआउट व्हावं लागते. अजूनही झटका बसतो. 5वा झटका गावदेवी सोनेली संघाला. माफी असे महेश आउट झालाय. समीकरण राहिले आता मात्र 1 धाव मिळाले या चेंडूवरती आणि फलंदाजीचे रन दुसरी धाव घेत असताना बाद वाजतोय तो महेशला पाहतोय आपण. समीकरण येणारे 2 चेंडू 1 धावेंची गरज. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक वरती जात असताना इनिंग नंबर 7 वरती तुषारला पाहतोय आपण. तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. 2 चेंडू 1 धावेंची गरज विजयासाठी गावदेवी सोनेली संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल डिंगना गेले कासगाव संघाला तर 1 धाव डिफेंड करावी लागेल येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते मैदानावरती गोलंदाज मयूर कडून. शावकार आल्यानंतर लगेच फलंदाजी इथे बीट झाला होता. निर्धाव चेंडू तिथं पुढच्या चेंडूवरती एक फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आणि समीकरण उडवले ते आता. हे 2 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्राईक फलंदाज नवीन आला फलंदाज तुषारला पाहतोय आपण. अमरेला स्टाईलने फलंदाज इथं क्षेत्ररक्षक सजवताना पाहतोय आपण. एक कासगाव संघ गोलंदाज मयूर सज्ज झाला. स्ट्राईक वरती तुषार हलक्या हातामध्ये फक्त कट केला होता. यशरक्षक इथं बीट होतोय आणि त्याचं रूपांतर लगेचच आपण पाहतोय. फायदा घेत असताना एकदा पूर्ण करताना पाहतोय आपण योगेश आणि तुषारला. सामना इथे विजय होतोय. गावदेवी सोनेली संघ अभिनंदन. गावदेवी सोनेली संघ खूप चांगला खेळ केला आणि हारलं रिंगण गेलो कासगाव संघ. आपला सुद्धा खूप चांगला खेळ पाहायला भेटला, परंतु कुठेतरी प्रयत्न कमी पाहायला भेटले आपल्याला. तर ह्या चेंडूवरती ना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला भेटलं असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला असता, परंतु यष्टयशकडून चुकी झाली आणि त्याचं रूपांतर लगेच 1 धाव करत असताना सामना इथे खिशात घातलाय गावदेवी सोनेली संघाने.
चला सत्संगची लोक सरकार संघाचा संघनायक आणि सोडुली संघाचा संघनायक यायचे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होतो ज्याने सलामीसाठी गेला होता. आपल्या बॅट मधून बहारदर्शी कामगिरी करत असताना तब्बल 17 चेंडू खेळत असताना तब्बल 34 धावांची बहारदार केली.